नमस्कार कोकियो अँड वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. सो आज हा व्हिडिओ आहे की मी दाखवणार आहे मी ना माझ्या धुंदीत येते. मी त्या एकदम इन्फ्लुएन्सरमध्ये नाही जात, मी माझ्या ह्याच्यात येते. सो व्हॉट इज इन माय बॅग. हां बरोबर बोलली. तर ह्याचं एक एडिशन असणार आहे की जे इन्फ्लुएन्सर्स असतात ना मोठे मोठे, जे दाखवतात की असं जे जे ठेवतात ते बॅगेमध्ये असतं पण की नसतं पण हे नाही माहिती मला, पण जे त्यांच्या बॅग्समध्ये असतं ते मी दाखवणार की काय काय असू शकतं. मला नाही माहिती की काय काय खरंच असतं, पण मी एक गर्ल म्हणून मी सांगू शकते की मुलगी म्हणून मी सांगू शकते त्यांच्या बॅगेत काय काय असू शकतं. मेकअप प्रोडक्ट्स भरपूर काय असू शकतं. सो मी ते सांगणार आहे. आणि जे मी ठेवते बॅगेत, जे मी कुठं बाहेर जाताना यूज करते किंवा मला लागतं ते जे काय असतं बॅगेत, सो ते सांगणार आहे मी. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. जी बॅग आणि मी ह्याची खरं तर कॉलेज बॅग आहे सिम्पली. तर मी कुठे पण जाते, मी जिकडे तिकडे जाते, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल मी कुठे गावाला जातेच ना तेव्हा पण ही घेऊन जाते बॅग. आणि अशीच कुठे दुसरीकडे फिरायला जात असेल तरी पण मी बॅग घेऊन जाते, कारण नाही राहू शकत मी बॅगेशिवाय. मला बॅग लागतेच, कारण त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल अजून काय ना काय असतंच, राहू शकतं. म्हणजे मी अशीच घेऊन नाही ना फिरू शकत की पाणी बॉटल की मी इकडे घेऊन जाते म्हणून कसं वाटतं ते, म्हणून मी बॅग कॅरी करते. एवढी मोठी बॅग कॅरी करते मी त्याच्यासोबत. आणि मी ह्याच्यात खरं तर मी काय ठेवते आणि काय नाही ठेवत ते दाखवते. फर्स्ट असणार आहे सो गाईज, पहिले ही बॉटल. आणि ही मी कुठे पण जाते ही एवढी मोठी बॉटलच कॅरी करते, कारण मला छोट्या बॉटलनी माझं पोट नाही भरत. पाणी पिते मी भरपूर. खरं तर नाही, ही बॉटल माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मी भरपूर पाणी प्यायला लागले, कारण एक बहाणा पण झाला आहे स्किन हायड्रेट ठेवायचा. आणि या बॉटलमधून मला खरं तर पाणी प्यायला खूप आवडतं आणि आय लव्ह दिस बॉटल. सेकंड आहे स्कार्फ. कारण उन्हाळ्यातच खरं तर गरज पडते आणि कधी कधी मध्ये ऊन असतं, तर टॅनिंग नको होण्यासाठी स्कार्फ घेते. खरं तर मोठा स्कार्फ पण घेते, पण मी हा छोटा म्हणून हा छोटा स्कार्फ घेते. आणि हा यूज पण चांगला होतो या स्कार्फचा. आणि खरं तर मी पहिले स्कार्फ नव्हती वापरत, कारण मला कंटाळा यायचा स्कार्फ घालायचा, पण नंतर कळालं की यार स्किन एकदम टॅन होते विदाऊट स्कार्फ, त्यामुळे स्कार्फ वापरायची गरज पडते मला. सो हे असतं माय डायरी. खरं तर मला बड्डेला गिफ्ट भेटलेली आहे डायरी, आणि ही म्हणजे एकदम अशी फर्स्ट डायरी आहे माझी ही, त्यामुळे मी जास्त करून ही वापरते डायरी. काही मला लिहायचं असेल, कॉन्टेंट असतील लिहायचे, किंवा वेगळा काही थॉट्स, चांगले विचार, मन की बात जो हम पेपर में लिख के आते हैं, जो ठोक के आते पेपर में, ते मी डायरीत पण ठोकत असते. सो या ही डायरी मला लागते सोबत. एंड बस इतना ही. और उसके साथ मैं पेन भी कैरी करती हूँ, क्योंकि कभी कहीं पे जाके सिग्नेचर करना होगा तो लगेगा ना पेन, ऐसे ही थोड़ी ना हो कुछ करूँगी. फेक झालं. नेक्स्ट इज कॉमिक्स. हे कॉमिक्स बुक्स तर खरं तर मी ट्रॅव्हलिंगमध्ये असते किंवा कुठे असते, बसलेली असते शांत ठिकाणी बाहेर कुठे गेल्यावर, तर मी हे यूज करते. खरं तर हे द मॅजिक पाईक असं काहीतरी आहे या कॉमिक्स, आय डोंट नो काय आहे नाव, पण हां मी हे ॲनिमल ती कुठली बुक आहे, हां ही पण कॉमिक्सच आहे, ही पण मी वाचते. सॉरी, आय एम इन्फ्लुएन्सर बिगवाली. सो ठीक आहे, मी कॉमिक्स प्रिपेयर करते, वाचते मी. सो या. सो उसके बाद है एअरपॉड्स. ट्रायपॉड्स, ओ गॉड काय बोलते मी. एअरपॉड्स, कारण हे लागतातच कुठे मी जर गाणी ऐकायची असतील
पिक्चर बघायचा असेल तर आजूबाजूला चावचाव असतो, जसं आता आहे चावचाव आजूबाजूला. सो मी बघितलं म्हणून एअरपोर्ट्स लागतात, गरजेचे आहेत. सो ठीक आहे, हे एक. आणि त्याच्यानंतर और उसके बाद है एंगल का और उसके बाद आहे चार्जर. आयफोनचा चार्जर यार ठेवावाच लागतो, प्रत्येक आयफोन युजरला हे गरजेचं आहे. चार्जर ठेवायलाच लागतो सोबत, कारण चार्जिंग ना अशी नल्ली आहे ना बाबा त्या आयफोनची की लगेच उतरते. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, उन्हात गेल्यावर उतरते चार्जिंग. म्हणजे मी एक दिवस मरीन्सला गेलेली आणि तिकडे पोहोचेपर्यंतच झालेली माझी 60 चार्जिंग. मी घरातून करून गेलेली 100% आणि तिकडे पोहोचेपर्यंत माझी 60 झाली. म्हणजे मी कसा यूज केला असेल. एक तर कुठल्या फ्रेंडकडे पण चार्जर नव्हतं, मी यूजच नाही केला फोन. फक्त फोटोज काढले, जे काय होतं ते फोटोज वगैरे काढले, बाकी मी यूज नाही. आणि घरी येईपर्यंत बघते तर 8 का 7% होती. नशीब राहिली तेवढी चार्जिंग, कारण मी यूजच नाही केला, कारण चार्जिंग उतरली असती. म्हणून हे यूज करावाच लागतो. सो गाइस, उसके बाद है लिपस्टिक्स. आणि लिपस्टिक तर बाबा यूज करावीच लागते, कारण मला मी अर्ध्यापेक्षा कुठे गेली ना लावून बाहेर, तर मी अर्ध्यापेक्षा जास्त लिपस्टिक तर खाते. कारण असं होतं ना सारखं. सो ती निघून जाते लिपस्टिक, मग ती लिपस्टिक तर लावावी लागते ना, नाही तर मग काय फायदा. अशी लिपस्टिक कॅरी करावी लागते सोबत. सगळे रायडर इथूनच जातात. नेक्स्ट आहे रबर आणि क्लिप. खरं तर क्लिप तर आणि रबर लागतोच, कारण कुठे बाहेर गेल्यावर केसांचा जो मच्छी बाजार होतो त्याला व्यवस्थित करण्यासाठी. कारण माझी अशी हेअर्स आहेत की ते बाहेर गेल्यावर अशी झुपका भरतो, म्हणून मला क्लिप्स आणि रबर कॅरी करावा लागतो. एक तर रबर किंवा क्लिप. सो असं क्लिप लावला की झालं काम. आणि नेक्स्ट आहे पैसे. पैसे तर सगळेच कॅरी करतात यार, पैसे तर लागतातच. सो मी पैसे पण कॅरी करते, म्हणजे सगळेच करते. सो नेक्स्ट इज वॅसलीन. आणि वॅसलीन ना तर करावीच लागतं कॅरी, कारण ड्राय लिप्स होतात ना, मग ना चांगलं नाही वाटत. कारण विंटर्समध्ये यार लॅप्सी बोलत होती, वॅसलीन तर कॅरी करावीच लागते. आणि ड्राय लिपसाठी चांगलं पण आहे. सो प्लीज, हे प्रमोशन नाही आहे, हे फक्त एक व्हिडिओ आहे. यार मला मूड ऑफ झालं. बाहेर लोक लहान मुलं खेळत आहेत, मला व्हिडिओ नाही करून देते. और उसके बाद है क्लिप्स. आणि मी क्लिप्स तर कॅरी करतेच, कारण कुठून मी जेव्हा एकदा असेच हेअर कट केलेले त्यावेळेस अशी केस आहेत ना, अशी इकडे यायची सारखी अशी. म्हणजे आता ठीक आहे ग्रोथ झाली आहे केसांची, पण त्यावेळेस मी एवढी कट केलेली केस. आणि मग मला सारखं असं इथून असे केस घेऊन असे, मग त्याला अशी क्लिप लावायला लागायचं. म्हणून मी कॅरी करतेच क्लिप्स, कारण मग अशी मी मध्ये मध्ये हरकते करते ना, मग मला ते काय ना काय घ्यावंच लागतं. और लास्ट है ब्लशर. म्हणजे ब्लशर म्हणजे आता कुठे बाहेर गेलो आणि मेकअप तर ठीक आहे, मेकअप नसेलच, पण ब्लशर तर लावू शकतो. ब्लशरनी असं जरी केलं या दिसतो मेकअप, लगेच दिसतो, उठून दिसतो, मेकअप वाटतो केलेला. म्हणून ब्लशर मी कॅरी करतेच. आणि झाला, समजतो मेकअप झालाय. म्हणजे लिपस्टिक आणि ब्लशर तर कॅरी केलं पाहिजे, त्याच्याने समजतो मेकअप झालेला आहे. हा म्हणजे ब्लशर आपण कुठेही यूज करू शकतो, आय शॅडोसाठी पण आणि ह्याच्यासाठी पण. मी एक जुगाडू माणूस आहे. मी पहिले माझ्याकडे ब्लशर नव्हता ना, त्यावेळेस मी काय करायची, लिपस्टिक आहे ना, लिपस्टिकच लावायची ब्लशर म्हणून. आणि आय शॅडो नव्हता तेव्हा पण. आणि आता आल्यापासून मी तरी पण जुगाड करते. मी कंटाळा आला की हायच इकडे आय शॅडोला लावते. काय आहे. सो गाईज, मी खरं तर हे जे दाखवलं ना, ते इतर इन्फ्लुएन्सर्स आय थिंक यूज करतात, सोबत घेऊन जातात, पण मी नाही एवढं सगळं घेऊन जात. मी केली तर एखादी लिपस्टिक, चार्जर, पेन तर ठीक आहे असतोच तो माझ्याकडे. आणि ब्लशर, डायरी, कॉमिक्स, स्कार्फ तर मी बिलकुल कॅरी नाही करत. डायरी तर अजिबात नाही, आणि मस्कारा तर बिलकुल नाही, कारण
मी मेकअप कुठे करत बसू यार बाहेर गेल्यावर. ठीक आहे लिपस्टिक घेतली तर घेतली, पण असतो ना टाइम कुठला तरी असतो एक टाइम पण मेकअपचा. कुठे बाहेर गेल्यावर कुठं मेकअप करणार. आणि रबर वगैरे तर असतो, क्लिप पण असतोच. आणि हा इथं क्यूट दिसतंय. आणि वॅसलीन जरा तिकडे गेले, मी चुकून तिकडे टाकून दिलं. पण बाकी सगळं काहीच नसतं माझ्यासोबत. माझ्यासोबत फक्त एवढ्या 3-4 गोष्टी असतात आणि पाणी बॉटल आणि बॅग. आणि मी स्वतःला घेऊन जाते. आणि एअरपॉड्स. हां ठीक आहे 3-4-5 गोष्टी झाल्या. बाकी सगळं मी नाही यूज करत. हँकी वगैरे एवढं असतं माझ्याकडे, बाकी सगळं नाही यूज करत. यार कोण एवढ्या गोष्टी घेऊन फिरेल बाहेर, वेळ लागले का. ठीक आहे पण जे यूज करतात त्यांच्यासाठी ठीक. क्यूट दिसतं यार क्लिप. सो या गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. अँड सांगा कमेंटमध्ये कसा वाटला व्हिडिओ. अँड लाईक शेअर सबस्क्राईब. सो बाय बाय.